भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान आणि पीओके मधल्या दहशतवाद्यांच्या तळांना टार्गेट केलं। त्यानंतर देशभरातून भारतीय सैन्याच्या या कामगिरीचं मोठं कौतुक करण्यात आलं। पण या ऑपरेशन आधी घडलेल्या काही गोष्टींवरून आता राजकारण सुरू असल्याचं बघायला मिळतंय। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी माध्यमांशी बोलताना एक विधान केलं। त्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पवन खेरा यांनी एस जयशंकर यांच्यावरती आरोप केले आहेत। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा एक व्हिडिओ शेअर करत भारतानं पाकिस्तानवरती हल्ला करण्यापूर्वी त्यांना माहिती दिली असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येतोय। त्यावरती परराष्ट्र मंत्रालयाने आम्ही सुरुवातीच्या टप्प्यावरती पाकिस्तानला इशारा दिला होता असं स्पष्टीकरण दिलं आहे। एकीकडे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावरती पाकिस्तानला माहिती लीक केल्याचे आरोप होत असतानाच काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे। माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी भारताच्या रॉ एजंट्सची माहिती पाकिस्तानला दिली होती। रॉ एजंट्सने केलेली सर्व तयारी देसाई यांनी पाकिस्तानला सांगितली होती असा दावा खेरा यांनी केला आहे। ऑपरेशन कहुता सुरू असताना मोरारजी देसाई यांनी या ऑपरेशनची माहिती पाकिस्तानला दिली आणि हे ऑपरेशन फसलं असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे। त्यामुळे एस जयशंकर यांच्या विधानावरून 50 वर्ष जुनं ऑपरेशन कहुता आणि त्यावेळी मोरारजी देसाई यांच्या भूमिकेवरती काँग्रेसने प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। पण हे ऑपरेशन कहुता होतं काय? तेव्हा खरंच पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी पाकिस्तानला रॉ एजंट्सची माहिती दिली होती का? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। पवन खेरा यांनी ज्याचा उल्लेख केला आहे ते ऑपरेशन कहुता काय होतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या आधीची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घ्यावी लागेल। ही गोष्ट आहे 18 मे 1974 ची, जेव्हा भारतानं राजस्थानच्या पोखरणमध्ये पहिल्यांदा अणुचाचणी केली होती, ज्याला स्माइलिंग बुद्धा असं नाव देण्यात आलं होतं। भारतानं या अणुचाचणीला पीसफुल न्यूक्लिअर एक्सप्लोजन म्हणून घोषित केलं होतं। या चाचणीमागचा उद्देश फक्त देशाच्या विकासासाठी आणि इतर शत्रू राष्ट्रांपासून आपलं संरक्षण करण्याचा होता। भारताच्या या पहिल्या यशस्वी अणुचाचणीनंतर पाकिस्ताननेही अणुचाचणी करण्याचं ठरवलं। पाकिस्तान चीन आणि फ्रान्सच्या मदतीनं आपल्या अणुचाचणीचा प्रयोग करणार होता। पण पाकिस्तानचा अणुचाचणी करण्याचा मुख्य उद्देश हा स्वतःच्या संरक्षणासाठी नसल्याचं जेव्हा फ्रान्सला समजलं तेव्हा फ्रान्सनं पाकिस्तानला मदत करायला नकार दिला। पण पाकिस्तान अणुचाचणी करण्यावरती ठाम होता, त्यासाठी ते काहीही करायला तयार होते। त्याच काळामध्ये पाकिस्ताननं डॉक्टर ए.क्यू. खान यांना आयर्लंडमधल्या एका न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये कामासाठी पाठवलं। त्यांचं मुख्य काम हे आयर्लंडमध्ये जाऊन न्यूक्लिअर वेपन समजून घेणं आणि त्याची माहिती चोरून पाकिस्तानला देणं हे होतं। 1975च्या आसपास ए.क्यू. खान आयर्लंडमधून त्यांच्या कुटुंबासह पाकिस्तानमध्ये पळून आले। खान यांच्या मदतीनं जुल्फिकार अली भुट्टो यांनी गुप्तपणे पाकिस्तानमध्ये अणुशस्त्र विकसित करण्याचा कार्यक्रम सुरू केला। पुढे जाऊन हेच ए.क्यू. खान पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले। पाकिस्तानमध्ये या सगळ्या घडामोडी सुरू असताना भारताची गुप्तचर संस्था रॉनं 1971-72 मध्ये ऑपरेशन कहुता हे सिक्रेट मिशन सुरू केलं। या ऑपरेशनचा मुख्य उद्देश पाकिस्तानच्या गुप्त अणुबॉम्ब शस्त्र कार्यक्रमाचा शोध घेत त्यांची अचूक ठिकाणं शोधणं हा होता। भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉ एजंट्सकडे पाकिस्तानमध्ये अणुबॉम्ब तयार केल्या जाणाऱ्या गुप्त ठिकाणांची माहिती शोधण्याचं काम दिलं। यानंतर रॉनं त्यांचे काही विश्वासू गुप्तहेर पाकिस्तानमध्ये पाठवले, त्याचं नेतृत्व अजित डोवाल यांनी केल्याचं काही माध्यमांमधल्या बातम्यांमध्ये सांगण्यात आलंय। रॉ एजंट्सनी पाकिस्तानमध्ये जात नेटवर्क तयार करून सर्व शक्य ठिकाणांवरती नजर ठेवायला सुरुवात केली। या मिशनमध्ये भारताला इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादचीही मदत मिळाली होती। पण पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी गुप्तपणे अणुबॉम्ब बनवण्याचं काम सुरू होतं, त्यामुळे ही ठिकाणं शोधून काढणं हे मोठं आव्हानाचं होतं। 7-8 वर्षांच्या सर्च आणि प्रयत्नांनंतर रॉच्या एजंट्सनी पाकिस्तानमध्ये आपलं मोठं जाळं पसरवलं होतं। पाकिस्तानी लष्करासाठी शस्त्र बनवणाऱ्या संस्थांच्या प्रमुख व्यक्तींच्या हालचालींचा रॉनं मागोवा घेतला। तेव्हा रॉच्या एजंट्सना एक गोष्ट लक्षात आली, पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे वैज्ञानिक एकाच न्हाव्याच्या दुकानामध्ये केस कापण्यासाठी जातात। त्यामुळे रॉच्या एजंट्सनी त्या न्हाव्याच्या दुकानामध्ये जात त्या वैज्ञानिकांच्या केसांचे नमुने गोळा केले आणि भारतामध्ये तपासणीसाठी पाठवले। या केसांच्या तपासणी अहवालामध्ये त्यांच्या केसांमध्ये जास्त प्रमाणात युरेनियम आढळलं। त्यामुळे पाकिस्तान गुप्तपणे अणुबॉम्ब बनवण्याचं काम करतोय हे स्पष्ट झालं होतं। पाकिस्तानचा अणुबॉम्ब बनवण्याचा हा प्रोजेक्ट खान रिसर्च लॅबोरेटरी रावळपिंडी जवळील कहुता शहरात असल्याची माहिती रॉला मिळाली। म्हणूनच या ऑपरेशनला ऑपरेशन कहुता हे नाव देण्यात आलं होतं। आता पाकिस्तान जिथं अणुबॉम्ब बनवतंय त्याची माहिती मिळाली होती,
पण पुढचं मोठं आव्हान होतं ते पाकिस्तानचं अणुबॉम्ब बनवण्याचं मिशन थांबवण्याचं. एकीकडे रॉचं हे मिशन सुरू असताना दुसरीकडे भारतात इंदिरा गांधींचं सरकार गेलं. 1977 मध्ये काँग्रेस विरुद्ध झालेल्या निवडणुकीत जनता पक्षानं बहुमत मिळवलं आणि मोरारजी देसाई देशाचे पंतप्रधान झाले. भारतातलं पहिलं गैर काँग्रेस सरकार सत्तेमध्ये आलं. त्यामुळे साहजिकच पुढे पाकिस्तानमध्ये असणाऱ्या रॉ एजंट्सची आणि ऑपरेशन कहूताची सगळी सूत्र मोरारजी देसाईंकडे आली. मोरारजी देसाई यांना रॉ ही भारताची गुप्तचर संस्था फारशी आवडत नव्हती. इंदिरा गांधींच्या काळात रॉचा वापर राजकीय हेतूंसाठी विरोधकांची माहिती मिळवण्यासाठी झाल्याचं त्यांना वाटत होतं. त्यामुळे पंतप्रधान झाल्यावरती मोरारजींनी रॉचं बजेट 30% कमी केलं. त्याचा परिणाम ऑपरेशन कहूतावरती झाल्याचंही म्हटलं जातं. याच काळात रॉनं पाकिस्तानच्या कहूतामधल्या अणुबॉम्ब प्रकल्पाची ब्ल्यूप्रिंट मिळवण्याचा प्रयत्न केला. एका रॉ एजंटनं ती ब्ल्यूप्रिंट मिळवली सुद्धा, पण त्यासाठी $10,000 मागणी करण्यात आली. या ब्ल्यूप्रिंटच्या बदल्यात पैसे देण्यासाठी रॉला तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांची परवानगी मिळणं आवश्यक होतं. रॉच्या प्रमुखांनी मोरारजी देसाई यांना सगळी योजना सांगितली आणि पैसे देण्याची मागणी केली. तेव्हा मोरारजी देसाई यांनी पैसे द्यायला नकार दिला. यावरूनच मोरारजी देसाई यांच्यावरती एक आरोप कायम करण्यात येतो. या काळामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान होते जनरल झिया उल हक. मोरारजी देसाई आणि झिया उल हक यांची चांगली मैत्री असल्याचं सांगण्यात येतं. ते दोघं एकमेकांशी फोनवरही बोलायचे. अशाच एका फोनवरच्या चर्चेमध्ये मोरारजी देसाई यांनी झिया उल हक यांना सांगितलं की माझ्या पाकिस्तानमधल्या हेरांनी तुमच्या कहूतामध्ये काय चाललंय हे मला सांगितलंय. ही गोष्ट समजताच झिया उल हक सावध झाले असं सांगण्यात येतं. मोरारजी देसाई यांच्याकडून ही माहिती मिळाल्यानंतरच पाकिस्ताननं आपल्या सुरक्षा व्यवस्था कडक केल्या. ISIला रॉच्या एजंटचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले. ISIनं या मिशनसाठी पाकिस्तानमध्ये असणाऱ्या रॉच्या अनेक एजंट्सना पकडलं आणि त्यांची हत्या केली. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या एका फोनमुळेच ऑपरेशन कहूता थांबलं असा आरोप कायम केला जातो. याचा संदर्भ देत पवन खेरांनी मोरारजी देसाई यांच्यावरती पाकिस्तानला रॉ एजंट्सच्या ऑपरेशनची माहिती दिल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे आता या आरोपांचे कोणते पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.